निसर्गामध्ये आहे. गांधी म्हणायचे की जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि जगातल्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त निसर्गामध्ये आहे. पण हावरट माणसाची गरज मात्र निसर्ग पण पूर्ण करू शकत नाही. तर त्याच्यामुळे जो विचार आपल्याला या सगळ्या महापुरुषांनी दिलेला आहे तो समानतेचा आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी माणूस झालं पाहिजे. ही लढाई मोठी. इथे सगळे प्राध्यापक आहेत, पुरुष प्राध्यापक, पुरुष विद्यार्थी, मी स्वतः पुरुष. पुरुषाची माणूसपणाकडे वाटचाल ही अत्यंत कठीण आहे. कारण आपल्या सगळ्यांमध्ये हजारो वर्षापासून एक पुरुषी सत्तेचे असं ते असं ठासून ठासून भरलेला आहे. तो युग असं सगळ्या पुरुषांमध्ये ठासून ठासून भरलेला आहे. तो किती प्राध्यापक, किती पीएचडी आणि किती मोठा झाला तरी तो पुरुषी सत्ताकतेचा युग काही असा सहज टाकून देता येत नाही. त्याच्यावर काम करणं फार गरजेचं आहे. पण तरी सुद्धा आपण पुरुषाचा माणूस होणं गरजेचं आहे. त्याच्याकडे आपण केलं पाहिजे. तर आणि तर आपण स्त्री पुरुष समानतेच्या मार्गाने जाऊ शकतो. अन्यथा ते शक्य नाही. आणि शिव्या देताना आपली आई आपल्या डोळ्यासमोर आणणार, आपली बहीण आपल्या डोळ्यासमोर आणणार. त्यांचे चेहरे जेव्हा डोळ्यासमोर येतील तेव्हा किमान आपल्याला काहीतरी लाज वाटेल आणि आपण आई बहिणीवरनं शिव्या देणं थोडंसं बंद करू. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने नम्र आव्हान आहे की स्वतःवर काम करूया. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यात काही अर्थ नाहीये. आपल्यालाच आपण स्वतःचा शोध घ्यावा लागेल. स्वामी विवेकानंद जेव्हा काश्मीरमध्ये फिरत होते तेव्हा त्यांना एक मंदिर दिसलं देवीचं. ते मंदिर असं भग्न झालेलं होतं, उद्ध्वस्त झालेलं होतं. आणि त्यांच्या डोक्यात असा विचार आला की आता हे मंदिर असं उद्ध्वस्त झालेलं तर आपण याला बांधलं पाहिजे. आणि असा विचार करून त्या दिवशी ते रात्री त्या आश्रमामध्ये गेले आणि झोपले. झोपल्यानंतर ती देवी त्यांच्या स्वप्नात आली. तिने सांगितलं की तू माझी पूजा करतोस, तू मला शक्तिमान म्हणतोस, म्हणजे शक्तिशाली म्हणतोस, तू मला शरण जातोस, तुझ्या दृष्टीने मी बलशाली आहे, शक्तिशाली आहे, तर मग तू माझं मंदिर कसं बांधू शकतो? तू मला एखाद्या मंदिरामध्ये कैद कसं करू शकतो? आणि हे ऐकल्यानंतर त्या दिवसापासून विवेकानंदांनी मंदिर बांधण्याचा विचार कायमचा सोडला. त्याच्यामुळे ही जी काही मातृशक्ती आहे, हे जे काही निसर्ग आहे, हे जे काही सगळे निसर्ग पूजक आहेत, तर निसर्गाला, या शक्तीला आपण कुठल्याही चौकटीमध्ये बांधू शकत नाही. त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. जर आपण आई बहिणीवर शिव्या देतो तर मग रक्षाबंधन कशाला करायचं, कशाला राख्या बांधायच्या, कशाला आईवर निबंध लिहायचं, कशाला मदर डेला स्टेटस ठेवायचं मोबाईलला. जे केलं ते बोलावं आणि जे बोलावं ते करावं. मॅडमांनी मगाशीच सांगितलं. तर हा एक कृतीशीलतेकडे जाणारा आपल्या सगळ्यांचा प्रवास व्हावा. शिव्यामुक्त शाळा अभियानामध्ये तुम्हाला ज्या लोकांना सहभागी व्हायचं असेल त्या निमित्ताने तुमच्या शिव्या देणं पण सुटू शकतं. तर काही शाळांमध्ये आम्हाला अशा स्वयंसेवकांची गरज असते की जे मुलांसोबत बोलू शकतील. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना सगळ्या गोष्टी सांगतो, त्यांच्याकडनं शिव्या लिहून घेतो, शपथ घेतो आणि तो कागद फाडून फेकतो. शिव्या लिहून घेणं याच्यासाठी पण गरजेचं आहे की आपल्याला व्यक्त झाल्यानंतर ती गोष्ट आपण फाडून फेकली म्हणजे ती आपण नष्ट केली असा जो भाव आहे तो त्या मुलांच्या मनावर बिंबतो. त्याच्यामुळे त्याचा एक चांगला रिझल्ट पण येतो आणि पुन्हा पुन्हा दर आठवड्याला शपथ दिल्यामुळे ती गोष्ट बाजूला पडते. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तुम्हाला कोणाला, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी मला बोलवलं आपल्याशी संवाद साधण्यासाठी. मी महाविद्यालयाच्या आणि सगळ्या संयोजन समितीचे महाजन सरांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्वतःचा शोध आणि स्वतःचा बोध घेण्यासाठी, महिलांचा आदर करण्यासाठी आणि शिव्यामुक्त होऊन, ही पण गुलामगिरी. जर आपल्याला जी गोष्ट सोडता येत नाही ती गोष्ट आपल्यावर, आपण त्या गोष्टीचे गुलाम झालेलो असतो. कुणी सिगरेट, बिडी, काडी, गुटखा, दारू, शिव्या देणं, राग येणं, संताप येणं, जास्त मोबाईल बघणं, मोबाईलचे रीलच बघत राहणं, या सगळ्या ज्या गोष्टी ज्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही तर ती गुलामगिरी असते. या सगळ्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
पाऊल आपण उचलू शकतो आणि स्वतःपासून सुरुवात करू शकतो हे सरांनी सांगितलेलं आहे. आज योगायोगाने दोन्ही कार्यकर्ते राष्ट्रसेवा दलचे आपल्याला लाभलेले आहेत. जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माणूस पण शिकवणारं राष्ट्रसेवा दल, राष्ट्रप्रेम शिकवणारं राष्ट्रसेवा दल आणि ही कार्यकर्ते नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श ठरणार आहेत. यानंतर आपल्याला एक शिव्यामुक्त शपथ घ्यायची आहे, तर सर्वांनी त्यासाठी उभं राहायचंय. शपथ घ्याय मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आदर व मूलभूत कर्तव्यांचे पालन करीन. मी जात-पात, धर्म, पंथ, पद, वय, भाषा, प्रांत व लिंग यावरून कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींचा आदर करीन. मी आपल्या देशाच्या विविधतेतील एकतेचा व समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगून सुसंस्कृत समाजासाठी आणि लिंग भाव समानतेसाठी प्रयत्नशील राहील. मी घरी व अन्यत्र माता भगिनींचा व एकूणच स्त्रीत्वाचा अनादर करणारे अपशब्द व शिव्या वापरणार नाही. मी शिव्यामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संविधानिक व शांततेच्या मार्गाने